मागील 13 वर्षापासून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 1, 2, 3 जानेवारी 2025 ला सायन्स कोर मैदान अमरावती येथे विश्वविक्रमी मानवंदना व संविधान अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। माजी सैनिक द्वारा सुभेदार अविनाश गायकवाड यांच्या नेतृत्वात सैनिक फेडरेशनच्या वतीने 50 बुलेटवरून ओपन जीपद्वारे परेड व बिगुलवर मानवंदना देण्यात येणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन 1 जानेवारी दुपारी 4 वाजता सायन्स कोर मैदान येथे सैनिक फेडरेशनचे माजी सैनिक द्वारे 50 बुलेटवरून मानवंदना देण्यात येणार आहे। यावेळी 60x20 मध्ये संविधान प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे। मी कैलाश मोरे, भीमा कोरेगाव मानवंदना आयोजन समितीचे मुख्य आयोजक। मागील 14 वर्षापासून भीमा कोरेगाव मानवंदना आयोजन समितीच्या वतीने आणि सप्ताह सैनिक दल माजी सैनिक संघटनाच्या वतीने भीमा कोरेगाव मानवंदना कार्यक्रम आपण अमरावतीच्या सायन्स कोर मैदान इथे घेतात। यावर्षी सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। यावर्षी विशेष करून संविधान अमृत महोत्सव या ठिकाणी आपण घेणार आहोत आणि त्यानिमित्तानं यावर्षी विश्वविक्रमी मानवंदना होणार आहे। 1 लाख लोक संविधानाचे प्रास्ताविकेचं वाचन करतील, सामूहिक वाचन होणार आहे, त्यानंतर मानवंदना होणार आहे, त्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या मान्यवरांचा सत्कार, त्यानंतर या ठिकाणी बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम पहिल्या दिवशी होणार आहे। कळंबीवरून मिलिंद इनामदार साहेब सरसेनापती यांचे वंशज या ठिकाणी येत आहेत। अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम राहील। अमोल घोळके आणि आपल्या प्रबुद्ध यादव यांचा या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। दुसऱ्या दिवशी ज्यांनी समाजासाठी उत्कृष्ट असं कार्य केलं त्यांना समाजभूषण पुरस्काराने आम्ही गौरव करणार आहोत। त्यात पत्रकारांचा सुद्धा समावेश राहणार आहे। त्यासाठी आम्ही हा सत्कार समारोह दुसऱ्या दिवशी ठेवलेला आहे 2 जानेवारीला आणि 2 जानेवारीला बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम महाराष्ट्रातील स्टार कलाकार यावर्षी आम्ही बोलावले। त्यामध्ये शिंदेशाही घराण्यातील चंद्रकांत दादा शिंदे, त्यानंतर अजय देहाळे, प्रबुद्ध जाधव, प्रतीक सोरसे आणि नुकताच नवा ध्यास नवा सूर विजेता गीत बागळे हे सुद्धा येणार आहे। विश्वजा जाधव यांचा बुद्ध भीम गीताचा संगीतमय कार्यक्रम होईल। 3 तारखेला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम होणार आहे। या सर्व कार्यक्रमाचे माझे जे 15 वर्षापासून जे आयोजक आहे त्या आयोजकांनी एवढे साथ दिली आहे, एवढे अमरावतीकरांना विनंती की हा ऐतिहासिक कार्यक्रम होत आहे। 14 वर्ष कंटिन्यू आणि हा कंटिन्यू राहणार। त्यासाठी माझ्यासोबत ज्या लोकांनी साथ दिली, समाधान वानगड झाले, गवई साहेब झाले, बाळासाहेब झाले, नितनवरेजी आणि आमच्या प्रतिनिधी मेराजुंदी साहेब, त्याच्यानंतर अनिताताई जोंजाळ, नयनभाऊ मोंडे, गणवीर साहेब आणि आपले खरुले बाबू, हे सर्वांना विनंती आहे की यावर्षी सुद्धा या कार्यक्रमात आवर्जून चांगला प्रसार करावा आणि सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे असं मी ग्वाही देतो आणि सर्वांना या माध्यमातून निमंत्रण देतो। सर्वात जास्त निमंत्रण मी यासाठी देतो की जोशी साहेबांना सुद्धा कार्यक्रमात यावं, त्यांचा सुद्धा सत्कार होणार आहे। जय भीम। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।